तुमच्याही आयुष्यात अचानक अडथळे येत आहेत का? काम होता होता थांबतंय का? घरात पैशाची कमतरता, भांडणं, मानसिक तणाव वाढलाय का? तर कदाचित शनिदेव तुम्हाला काही संकेत देत आहेत आणि वर्षातील अशी एक रात्र आहे ज्या रात्री केलेले काही उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. ती रात्र म्हणजे शनी अमावस्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शनी अमावस्येचं गुपित. ही रात्र इतकी शक्तिशाली का मानली जाते? या दिवशी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कोणते उपाय केले पाहिजेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या हिंदू धर्मात अमावस्या ही आध्यात्मिक शक्तीची रात्र मानली जाते. पण जेव्हा अमावस्या ही शनिवारी येते तेव्हा तिचं महत्त्व अनेक पटीनं वाढतं. कारण हा दिवस असतो न्यायाचे देवता शनिदेवांचा. शनिदेव कोणावर अन्याय करत नाहीत, ते फक्त आपल्या कर्माचं फळ देतात. म्हणूनच लोक त्यांना घाबरतात. पण खरं पाहिलं तर शनिदेव रागावलेले नसतात, ते आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. असं म्हणतात, ज्यांच्या आयुष्यात सतत अडचणी येतात, ज्यांना मेहनतीनंतर सुद्धा यश मिळत नाही, ज्यांच्या घरात सतत आजार, कर्ज किंवा मानसिक त्रास असतो, त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय केले पाहिजेत. पण त्याआधी तुम्हाला एक सत्य माहिती आहे का? महाभारतात सुद्धा शनीच्या प्रभावाचा उल्लेख आढळतो. अगदी राजा विक्रमादित्यालाही शनीच्या कठीण काळातून जावं लागलं होतं. राजा असून सुद्धा त्यांना गरिबी, अपमान आणि दुःख सहन करावं लागलं होतं. पण त्यांनी संयम, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा सोडली नाही आणि शेवटी शनिदेव स्वतः प्रसन्न झाले. ही कथा आपल्याला शिकवते, वाईट काळ कायम राहत नाही, पण त्या काळात आपण कसं वागतो हे खूप महत्त्वाचं असतं. आता बघूयात शनी अमावस्येला कोणते उपाय करावेत. तर शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. काळे कपडे घालणं शुभ मानलं जातं. यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, कारण पिंपळाच्या झाडात शनिदेवांचा वास मानला जातो. त्यानंतर ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा मंत्र मन शांत करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात मदत करतो. जर शक्य असेल तर गरिबांना काळे तीळ, उडीद डाळ, चप्पल किंवा अन्नदान करा, कारण शनिदेवांना दान आणि सेवा अत्यंत प्रिय आहे. परंतु फक्त उपाय करून काही होत नाही. शनिदेवांना सर्वात जास्त प्रिय आहे तो म्हणजे प्रामाणिकपणा. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देत असेल, खोटं बोलत असेल, आईवडिलांचा अपमान करत असेल, तर कितीही पूजा केली तरी शनीची कृपा मिळत नाही. शनी म्हणजे शिक्षा नाही, तर शनी म्हणजे कर्माचा आरसा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी अमावस्येच्या दिवशी काही काम चुकून सुद्धा करू नयेत. कोणाचाही अपमान करू नये. त्या दिवशी घरात भांडण सुद्धा करू नये. दारू, मांसाहार करू नये आणि सर्वात महत्त्वाचं, गरीब आणि गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. असं म्हणतात, या दिवशी केलेलं दान अनेक पटीनं परत मिळतं. परंतु आजकाल लोकांना लगेच पैसा हवा असतो, यश हवं असतं. पण शनिदेव आपल्याला संयम शिकवतात. ते आपल्याला सांगतात, मेहनत करा, योग्य मार्गाने चला आणि वेळ येईल तेव्हा फळ नक्कीच मिळेल. कधी कधी आपल्या आयुष्यातील संघर्ष हे शिक्षा नसतात, ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आलेले असतात. म्हणून जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर हार मानू नका. कदाचित शनिदेव तुमची परीक्षा घेत असतील आणि ही परीक्षा पार केल्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. आजच्या या पवित्र शनी अमावस्येला मनापासून एक संकल्प करा, मी कोणाचं वाईट करणार नाही, मी मेहनत आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सोडणार नाही आणि संकट आलं तरी सुद्धा हार मानणार नाही. कारण की शनिदेव उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत. जर तुम्हालाही शनिदेवांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा जी सध्या कठीण काळातून जात आहे. कदाचित हा व्हिडिओ त्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.